उत्पत्तीच्या छत्रवीर अजिंक्य शिवपुत्र सर्व धर्मवीर छत्रपती श्री 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 संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। स्वप्नपूर्ती दिवस वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या हृदयामध्ये स्थानापन्न असलेले वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून या ठिकाणी उपस्थित दक्षिण मध्य मुंबईचं आमचं बुलंद नेतृत्व शिवसेनेचे उपनेते दक्षिण मध्य मुंबईचे संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे लोकसभेचे गटनेते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार श्री राहुल शेवाळे साहेब दक्षिण मध्य मुंबईच्या महिला संपर्क प्रमुख आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वहिनी कामिनीताई शेवाळे आपण ज्या या वास्तूमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे अणुशक्तीनगर विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री तुकाराम काते साहेब या ठिकाणी माझ्या सहकारी महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती उपस्थित सर्व विधानसभा प्रमुख विधानसभा संघटक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांना सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। अणुशक्तीनगर याला एक वेगळी परंपरा आहे। शिवसेनेच्या जडणघडणीत मोठं योगदान चेंबूर आणि अणुशक्तीनगर या विभागाचं आहे। इथून शिवसेनेचे सर्व नेते शरद पवारपासून और आप सभी को पता है कि उत्साह और आनंद से मनाते हैं और आज हमारे में और द्विगुणित उत्साह और आनंद द्विगुणित उसके दो कारण हैं। उनकी सूचना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी की जयंती पर भी और कल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी राम मंदिर का लोकार्पण हुआ, वहाँ पे राम जी की प्राण प्रतिष्ठा का समारोह है। तो बालासाहेब ठाकरे जी का सपना साकार हुआ, इसके लिए बहुत ही खुशी की मैं सभी शिवसैनिकों में। 70 कलम की बात हो चाहे राम मंदिर की, क्या कहेंगे ओवरऑल किस तरह ये सरकार आगे लेकर जा रही है? किस तरह कहा जा रहा था कि इन्होंने सिर्फ नाम के लिए बनाया है पार्टी, लेकिन ये स्वप्न पूर्ति भी करते जा रहे हैं, क्या कहेंगे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी का उन्होंने हर बार सम्मान किया है और हर बार वो उनको अपने मार्गदर्शक के माध्यम से देखते थे और उनके मार्गदर्शन पे ही पहले चलते थे और उसके बाद उनके विचारों के मार्गदर्शन पे वो चल गए। तो उनका जो बालासाहेब का जो संकल्प था 370 कलम के बारे में, राम मंदिर के बारे में और समान नागरिक जो कायदा उसके बारे में, तो वो दो सपने तो उसके पहले पूरे किए। तीसरा सपना भी उन्होंने आधा पूरा किया क्योंकि जो अपने एक्स प्रेसिडेंट है उनके चेयरमैनशिप पे एक कमेटी फॉर्म की और कमेटी अभी समान नागरिक कायदा के बारे में पूरा निर्णय लेगी और जल्द ही वो भी कानून लोकसभा में आएगा और वो तीसरा सपना भी शिवसेना प्रमुख का पूरा होगा। आपला माझ्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश आहे? नाही त्यांच्या याच्याबद्दल बोलणं योग्य नाही। आज चांगला आनंदाचा दिवस आहे, शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे आनंदाच्या गोष्टी पुढे गटपुता निर्माण होऊ नये आणि कोणावर वक्तव्य करून वातावरण खराब होऊ नये अशी आमची सर्वांची भावना आहे। त्यामुळे आता आम्ही विकासाला प्राधान्य देतो, शिवसेना प्रमुखांच्या विचारांना प्राधान्य देतो, तेच आता आमचं ध्येय। माझे आमदार तुकाराम काते ते स्वतः त्यावेळी कारसेवेला गेले होते, त्याचे फोटो पण आपण बघितले असेल। काही जण या संदर्भात चुकीची माहिती कारसेवा कोणी केली हा काय काय ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत, परंतु आमचे माजी आमदार तुकाराम काते यांचे तर फोटोच त्याचा पुरावा आहे आणि ते त्यावेळी स्वतः त्या कारसेवेमध्ये त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी कारसेवा केलेली होती आणि आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ती अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून आज आम्ही संपूर्ण चेंबूर आणि अणुशक्तीनगर विधानसभेतर्फे त्यांचा सत्कार केला। एक ते कारसेवकांचे प्रतिनिधी होते, त्या सर्व कारसेवकांचा सत्कार करायचा होता, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही तुकाराम काते साहेबांचा सत्कार मैं दे दूंगा तुमको, क्यों टेंशन लगाया जा रहा था वो आरोप की सब कारसेवक तो था। मैं हम लोग चेंबूर के सभी कारसेवक उधर गए थे और अपने फोटो भी देखा होगा। मैं सच्ची आज
शिवाजी महाराज चौक में जो आज मेरा सत्कार किया उसके लिए शेवले साहब और युवा कुंभ हमारे अविनाश राणे जी का खूब खूब धन्यवाद देता हूँ। सबको मालूम था कि हम अयोध्या गए थे, उधर से मैंने वीट भी लाया था और बाला साहब को जो भी वीट दिया था मैंने भेंट करके, ये भी बाला साहब ने बहुत बड़ा आशीर्वाद दिया था कि तुमने तोड़ के आया, उसका मेरे को बहुत सार्थ अभिमान है करके बाला साहब ने बोला था। लेकिन मेरा जब से अभी तक किसने नाम भी नहीं लिया, लेकिन आज फर्स्ट टाइम शिवाजी महाराज चौक में शेवले साहब और राणे साहब इन्होंने नाम लिया, इसलिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। और अभी राम मंदिर तो हुआ है, उसका भी अभिमान है मुझे। अभी मेरा तो ओपन हार्ट सर्जरी हुआ है, मुझे मालूम नहीं था कि मैं देखूंगा करके राम मंदिर, लेकिन देखा, इसके लिए बहुत अच्छा लगा। ये लोगों को बताया गया आज वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आम्ही सर्व शिवसैनिक हे स्वप्नपूर्ती दिवस म्हणून साजरा करतोय। त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीर भाषणांमध्ये जे त्यांचं वक्तव्य बोलून दाखवलं होतं त्याच्यामध्ये काश्मीरमधलं त्यांचं कलम आणि खास करून अयोध्येमधील प्रभू श्री रामचंद्रचं जे जन्मभूमीमध्ये असलेलं मंदिर हे पूर्ण व्हावं अशी त्यांची इच्छा होती। त्यांनी वारंवार ही गोष्टी बोलून दाखवल्या होत्या, परंतु त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं सौभाग्य या देशाचे महामहिम पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना लाभलं आणि त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं। यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचे आभारी आहोत। आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज कालच भव्य रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये देखील दादरपासून भोईवाड्यापर्यंत संपूर्ण शिवसैनिक आणि त्यांच्याबरोबर नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित दर्शवून हे दाखवून दिलं की असाच मुख्यमंत्री आम्हाला हवा होता की जे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करतील। सबसे पहले बधाई, क्या कहेंगे, क्या उद्देश्य लेकर आए हैं और क्या लगा आपको किस पार्टी में आना चाहिए? जो पार्टी में आया हूँ, आज ज्या पार्टीमध्ये मी आलो तीच खरी पार्टी आहे, तीच बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणारी शिवसेना पार्टी आहे। आणि एकनाथजी शिंदे जे नेतृत्व करतात हे सगळ्या सामान्य लोकांच्या मनातलं नेतृत्व करतात आणि खरोखर आज मला आनंद वाटतो। मला विभाग प्रमुख अविनाशजी राणे यांच्या आशीर्वादाने व आपले लाडके खासदार राहुल शेवाळे साहेब, माननीय शेवाळे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला इथे चेंबूर विधानसभा संघटक म्हणून इथे मला पद बहाल केलं आणि मी त्यांच्या त्या स्वप्न जे चेंबूर विधानसभासाठी जे माझ्याकडून जे होईल प्रयत्न ते त्यांच्या मनासारखं मी काम करून दाखवेन। आणि आज खरोखर खूप आनंद वाटतो की आज स्वप्नपूर्ती बाळासाहेबांचे जे मनातलं स्वप्न होतं ते आज साकार झालं, राम मंदिर। आणि आज या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे साहेब, स्वामीजी वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग प्रमुख अविनाशजी राणे यांच्या आदेशानं आज हा जो कार्यक्रम घेतला, बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं, बाळासाहेबांचं काय मार्ग या देशाला हवं होतं ते आज ही फीत दाखवून सगळ्यांना आज त्यांच्या मनातलं स्वप्न कसं पूर्ण होईल ते आज दाखवलं आणि जे आम्हाला मार्ग ते दाखवतील तसं आम्ही आता काम करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाकून पाहिलं तर आपल्याला सध्या राम मंदिराचं काम सुरू रचू शकत नाही असं ठासून सांगणारे आणि तसं आयुष्यभर वागणारे बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात आहे। मी परत एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।